नमस्कार. महाराष्ट्र सुवार्ता न्यूज. न्यायासाठी, हक्कासाठी. महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथील गरजू विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने 15 गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे एप्रिल 11 रोजी एच.एल. कामगार यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात येत असते. या उत्सव समितीच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. यावेळी एच.एल. युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महात्मा फुले जयंती उत्सव समिती एच.एल. नाशिक यांच्या वतीनं माझ्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे महात्मा फुलेंनी त्या काळी शाळा सुरू करून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांसाठी अस्पृश्यांसाठी सुरू केली, पण त्याचा प्रचार आणि प्रसार पाहिजे तसा अजूनही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत झालेला नाही. समाजाचा जो शेवटचा वंचित घटक आहे त्याला अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. शाळेत जात असताना त्याला चपला असतील, शैक्षणिक किट असेल, गणवेश असेल याची वानवा नेहमी अजूनही ग्रामीण भागामध्ये भासत आहे. आमच्या एच.एल. महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं 2012 पासून अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किट वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यामध्ये स्कूल बॅग, वॉटर बॅग, वह्या, पुस्तकं, शार्पनर, पेन्सिल असा एक सेट जवळपास 1 ते 1,500 रुपयांचा सेट बनवून ते दरवर्षी देत असतात. 2012 साली 50 किट पासून झालेली सुरुवात आज जवळपास. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी यांनी वरील उपक्रमाचे कौतुक करत उत्सव समितीचे आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक प्रतिनिधी तथा नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था सहकार्यवाह उमेश कुलकर्णी, महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे जनरल सेक्रेटरी चैतन्य कुमार भावसार, समिती सदस्य निर्मलाताई साळवे, भावेश विसपुते, आशिष पौनिकर, राहुल कोळपकर, प्रवीण कातकडे, किरण बनकर, सोमनाथ जाधव, खुशाल जाधव, संजय चव्हाण, सचिन वारुळे, पाप्पू काकुळते, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज.